आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. शाळा अर्थ प्रणालीमध्ये कागदपत्रे अपलोड न केल्यास फेब्रुवारीपासून वेतन थांबणार. शिक्षण संचालनालयाचा महत्त्वाचा आदेश. 23 जानेवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. आपण समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा प्रणालीमध्ये डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड्सची कागदपत्रे अपलोड करण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा आदेश निर्गमित केला आहे. या आदेशानुसार शाळा प्रणालीवर आवश्यक व योग्य कागदपत्रे अपलोड न केलेल्या कर्मचाऱ्यांचे तसेच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांचे वेतन, भत्ते, थकीत वेतन व इतर वैद्यकीय बिले 15 फेब्रुवारी 2026 पासून अदा केली जाणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे. हा आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक, महानगरपालिका, नगरपालिका प्रशासन अधिकारी तसेच वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकांना लागू राहणार आहे. आदेशातील प्रमुख मुद्दे: वेतन अदा होणार नाही. शाळा अर्थ प्रणालीवर आवश्यक डिजिटल कागदपत्रे अपलोड न झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते फेब्रुवारी 2026 पासून थांबवण्यात येणार आहे. तसेच शाळार्थवरील कागदपत्रे DDO2 शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर रिजेक्ट झाल्यास त्यावर तातडीने वैध अवैध निर्णय देणे संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना बंधनकारक असेल. DDO2 स्तरावरील जबाबदारी: DDO2 लॉगिनमधून अपलोड झालेल्या डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड्स संदर्भात अवाक नोंदीबाबत वेळेत कारवाई न केल्यास संबंधित देयकांची MTR 44A जनरेट करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. वयोमर्यादेबाबत तपासणी अनिवार्य. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे वय 60 वर्षापेक्षा अधिक, इतर कर्मचाऱ्यांचे वय 58 वर्षापेक्षा अधिक, कमांडंट पदावरील कर्मचाऱ्यांचे वय 62 वर्षापेक्षा अधिक अशा कर्मचाऱ्यांच्या जन्मतारखेची DDO1 व DDO2 यांनी तपासणी करून आवश्यक असल्यास उपसंचालकाकडून दुरुस्ती करून घेण्याची कारवाई 15 फेब्रुवारी 2026 पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. यासाठी शाळा प्रणालीमध्ये तांत्रिक व्हॅलिडेशन लागू केले जाणार आहे. अधिक पदांचे वेतन अदा होणार नाही. संच मान्यतेमधील मंजूर पदापेक्षा अधिक पदाचे वेतन, भत्ते व थकीत देयके अदा केली जाणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे. युडाईस क्रमांकाबाबत सक्त नियम: एका शाळेसाठी एकच युडाईस क्रमांक असणे आवश्यक आहे. एकाच युडाईस क्रमांकावर प्राथमिक, माध्यमिक स्तरावरील 2 किंवा अधिक शाळांचे देयक घेतले जात असल्यास असे देयक रद्द केले जाणार आहेत. अकार्यान्वित पदांचा निर्णय: सध्या वेतन व भत्ते घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येपेक्षा अधिक असलेली सर्व पदे अकार्यान्वित करण्यात येणार आहे. पुढे कोणत्याही कारणाने पद रिक्त झाल्यास ते पद आपोआप कार्यान्वित होणार आहे. नवीन पद कार्यान्वित करण्याची प्रक्रिया: संच मान्यतेपेक्षा कमी कर्मचारी कार्यरत असतील तर DDO1 यांनी ऑनलाईन विनंती शिक्षणाधिकाऱ्याकडे करावी. शिक्षणाधिकारी पडताळणी करून प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालकाकडे पाठवतील. संच मान्यतेतील मर्यादित राहून पद निर्मितीचा कारवाई केली जाईल. शिक्षण विभागाचा स्पष्ट इशारा: शिक्षण संचालनालयाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना व शाळा व्यवस्थापनांना वरील सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शाळा प्रणालीमध्ये आवश्यक ते तांत्रिक बदल करण्याच्या सूचना MHIT मुंबई यांना देण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे: शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच शाळा प्रशासनाने 15 फेब्रुवारी 2026 पूर्वी सर्व डिजिटल कागदपत्रे शाळा प्रणालीवर पूर्ण वाचूक अपलोड करणे आवश्यक आहे. अन्यथा वेतन थांबण्याची कारवाई अटळ ठरणार आहे. परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि अखिल तांबेसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. 22 जानेवारी 2026 महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक, उच्च माध्यमिक पुणेचं महत्त्वपूर्ण संपूर्ण राज्यासाठी: कागदपत्रे अपलोड करा अन्यथा पगार थांबणार. हा पूर्ण परिपत्रकाचे थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेले आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबेसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.